तर आता आपण बघणार आहे पुढे सोलर सेल मटेरियल्स म्हणजे काय. ह्याच्यात आपण काय बघितलं तर फोटोवोल्टिक सेल्स म्हणजे काय, त्याचे मटेरियल्स, ते वर्किंग कसं होतं, लेआउट कसं आहे, हे आपण सगळं बघितलं. तर आता त्यामध्ये आपण सोलर सेल जे यूज करणार आहे ते आपण इथं कन्स्ट्रक्शनमध्ये दाखवलेलं आहे. तर आता इथं बघितलं आपण तर हे सोलर सेल्स आहे. पहिल्यांदा ह्या जे सेल्स आहेत ह्याचं मटेरियल म्हणजे कशा प्रकारे तयार होतं ते आपण बघणार आहे. आता जर आपण इथं बघितलं सोलर सेल जे आहेत ते एक सिलिकॉन क्रिस्टलपासून तयार झालेले असतात. सिलिकॉनचं जे काही मटेरियल आहे त्यामध्ये ते एक सिंगल क्रिस्टल तयार केलेलं असतं जे दाखवलेलं आहे तसं. आता जे सिलिकॉन मटेरियल यूज करतात ते हायली प्युअर पाहिजे, आपलं हायली प्युरेस्ट मटेरियल आपण इथं यूज करणार आहे आणि त्याची इफिशियन्सी 10 ते 20% असते. आता जे सिलिकॉन मटेरियल आपण इथे यूज करणार आहे ते कसं असतं तर ते आपण सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये जो सिलिकॉन मटेरियल यूज करणार आहे हायली प्युअर तो आपण इथं यूज करतो. आता ह्या सेल नुसतं आपलं तयार करून चालत नाही, तर आपल्याला ह्या सेलपासून ॲरे तयार करायला लागतो. इथे आपण खाली ॲरे दाखवलेला आहे बरोबर. आता हा ॲरे कसं तयार करतात तर जे काय आपलं सिलिकॉनचं मटेरियल आहे ते मोल्ड केलं जातं म्हणजे वितळवलं जातं आणि दुसरं सिलिकॉनचं जे काही सिलेंडर आहे त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून किंवा त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण लेयर फॉर्म करतो, एक वेफर टाईपमध्ये फॉर्म करतो. आपल्याला एक वेफर टाईपमध्ये सेल ही दिसत असते. आता ही जी सेल्स आहे ही आपण काय करतो, पॉलिश करतो आणि केमिकली ट्रीटमेंट करून ते नंतर आपण जो आपलं त्याची लीड्स जे आहेत ते आपण पुन्हा मॉडेल्समध्ये फिट करतो आणि नंतर त्या मॉडेलचं ॲरे तयार होतो बरोबर आहे. हे झालं सिलिकॉन मटेरियल. सायमल्टेनियसली आपण काय करू शकतो तर आपण गॅलियम आर्सेनाइडसुद्धा आपण यूज करू शकतो. गॅलियम आर्सेनाइड ज्यावेळी आपण यूज करतो त्यावेळी त्याची जी काय इफिशियन्सी आहे ती इफिशियन्सी सिलिकॉन मटेरियलपेक्षा जास्त असते, म्हणजे 20 ते 25% एवढी त्याची इफिशियन्सी असते. जर सिलिकॉन आपण बघितलं तर त्याचं फंक्शन हे 10 सन ॲम्प्लिफिकेशन एवढं आहे आणि गॅलियम आर्सेनाइडचं फंक्शन हे 1000 सन ॲम्प्लिफिकेशन एवढं हे ॲम्प्लिफाय करतं. हे झालं हे मटेरियल आपण कोणतं यूज करतो हे आपण बघितलं. आता जे काय पुढचा पॉईंट PV सोलर सेल म्हणजे काय, मॉड्यूल म्हणजे काय असतो, ॲरेची अरेंजमेंट कशी करतात हे आता आपण बघायचं. आता आपण सांगितलं की हे आहे मॉड्यूलमधलं ही एक जी आहे ती आपली काय असते सेल असते बरोबर. सेल काय आहे तर सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे की जे काय करणार जे रॅडिएशन्स आहेत सन रॅडिएशन त्याचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करणार आहे बरोबर. हे झालं सेलचं काम. त्यानंतर सेकंड आहे मॉड्यूल. आता मॉड्यूल काय करतं, मॉड्यूलची अरेंजमेंट ही एका प्लेटमध्ये सेलची अरेंजमेंट काय करतं एका प्लेटमध्ये केली जाते, त्याला आपण मॉड्यूल म्हणतो. आता ह्या मॉड्यूलमध्ये काय करतात तर नंबर ऑफ सेल्स ह्या एकमेकाला कनेक्ट केलेल्या सिरीजमध्ये कनेक्ट केलेल्या असतात बरोबर. सिरीजमध्ये कनेक्शन करून ते आपण इथं काय करतात नंतर जो आपलं अशा प्रकारे जे काय कनेक्शन केलं जातं त्यामुळे काय होतं ती जी काय युटिलिटी आहे ती इन्क्रीज होते आणि असे जे मॉड्यूल आहे त्याला आपण म्हणतो मॉड्यूल बरोबर. हे काय करतात, सपोज जर मी 12 व्होल्टचं जर पॅनल यूज केलं किंवा मॉड्यूल यूज केलं तर त्यासाठी नंबर ऑफ जे काय सेल्स लागतात आपल्याला, नंबर ऑफ सेल्स ज्या काय आहेत त्या 36 आपल्याला सेल्स ह्या गरजेच्या असतात. आता हे झालं मॉड्यूल. त्यानंतर नेक्स्ट हे जे मॉड्यूल्स आहेत हे आपल्याला काय करावं लागतात, एक मोठ्या पॅनेलवर नंबर ऑफ मॉड्यूल्स हे आपल्याला अटॅच करावं लागतात किंवा प्लेस करावं लागतात बरोबर. आता हे काय करतात, जे आपल्याला करंट आणि व्होल्टेज रिडिंग आहे मॉड्यूलचं किंवा पॅनेलचं ते आपण एकमेकाला काय करतो सिरीजमध्ये कनेक्शन करू शकतो किंवा पॅरलेल कनेक्शन करू शकतो की जेणेकरून आपल्याला असे जे कनेक्शन आहे मोठे नंबर ऑफ मॉड्यूल्स आपण सिरियली किंवा पॅरलेल कनेक्ट करतो त्याला आपण म्हणतो ॲरे. हे झालं जे काही स्कीमॅटिक आपलं वेगवेगळे आपलं पॅनल असतं, पॅनलमध्ये मॉड्यूल म्हणजे काय, सेल म्हणजे काय, सेल कशापासून तयार झालेले असते हे आपण आत्ता पाहिलं. आता त्यानंतर सेकंड बघायचं आपल्याला PV ॲरे कनेक्शन.
PV कनेक्शन आपल्याला बघायचं. आता ह्यामध्ये काय होतं, आपल्याला माहिती आहे की जो काय आपला PVR आहे, PVR म्हणजे काय असतं, फोटोव्होल्टाइक ॲरे, जी आपली प्लेट आहे ती किंवा मॉड्यूल, बरोबर. ॲरे आपण बघितलं, नंबर ऑफ ॲरे इथं मॉड्यूल्स कनेक्शन असतात सिरियली पॅरली. इथं काय होतं, सन काय करतो, सनलाईट ह्या ॲरेवर इन्सिडेंट होतात, बरोबर. हे ॲरेच काम काय असतं, तर हे जे सनलाईट आहे त्याचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करतं, बरोबर. इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करतं. आता जे आता इथे PV जनरेशन सिस्टीम आपण यूज केलेली आहे, जे सोलर पॅनल इथे यूज केलेले आहेत, त्याला नंबर आपण काय करणार, सेल इथे यूज करणार आहे, परत वायरिंग असणार आहे, PV मटेरियल्स असणार आहे, हार्डवेअर किंवा फ्रेमवर्क असणार आहे की जे काय, आणि ट्रॅकिंग सिस्टीम असणार आहे. हे सगळे ह्या PV ॲरे कनेक्शनमध्ये आपण कनेक्ट करणार आहे. आता बॅटरी जे काय सेटअप असतो तो आपला किती असतो, 6 ते 12 व्होल्टेजचा असतो. अशा प्रकारे इथे बॅटरी यूज करतात की जी नॉर्मली चार्जिंग आणि डिस्चार्जिंग होत असेल, मग आता जी काय लीड ॲसिडची बॅटरीज असते ती इथं आपण नॉर्मली ह्यामध्ये वापरतो. आता ह्याचं काय, जो इथं PV ॲरेज जे इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट करणार आहेत ती काय असणार आहे, DC असणार आहे, बरोबर. DC कन्वर्ट केलेली जी एनर्जी आहे ती पुन्हा आपण काय करणार आहे, AC कन्व्हर्टर किंवा आपण त्याला म्हणतो इन्व्हर्टर असं म्हणतो, तो काय करणार, पुन्हा DC टू AC इथं कन्वर्ट केलं जातं आणि पुन्हा ते ग्रीडला किंवा AC लोडला हे आपलं दिलं जातं. ज्यावेळी स्टार्टिंगला DC व्होल्टेज हा तयार करतो, त्यातले काही जिथे आपल्याला DC लोड हवा आहे तिथे आपण हे लोड किंवा जे काही आपले व्होल्टेज आहे ते आपण त्याला कनेक्ट करतो, आणि राहिलेला ग्रीड किंवा ACला आपण काय करतो, तर आपला जो काय व्होल्टेज आहे तो AC आपण देतो. आता चार्ज कंट्रोल जो काय यूज केलेला आहे तो कशासाठी करतो, तिचे काय ओव्हर चार्जिंग आणि अंडर डिस्चार्जिंग होतं लीड ॲसिड बॅटरीमध्ये, त्यासाठी आपण इथं चार्ज कंट्रोलर हा इथं यूज केलेला आहे. आणि जो काय करंटचा फ्लो आहे बॅटरीकडून बॅटरीला तो मेंटेन करण्यासाठी आणि बॅटरीची लाईफ इन्क्रीज करण्यासाठी आपण इथं चार्ज कंट्रोलर हा यूज करतो. आता इफिशियन्सी ऑफ द सोलर पॅनल जी आहे ती कॅल्क्युलेट करण्यासाठी इथं काय असतं, MPPT असतं. आता MPPT म्हणजे काय असतं, तर मॅक्झिमम पॉवर पॉईंट ट्रॅकिंग असतं, की ज्याने काय आपली जी काय बॅटरीची इफिशियन्सी आहे किंवा सोलर पॅनलची आपली जी काही इफिशियन्सी आहे ती कॅल्क्युलेट करण्याचं काम करतं. हे झालं आपलं त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे जो आहे आपला तो आहे ग्रीड कनेक्टेड सोलर PV सिस्टीम. ग्रीड कलेक्टर सोलर PV सिस्टीम जो आपण इथं दाखवलेला आहे. आता इथं काय होतं सिम्पली, तर इथं सोलर PV जे पॅनल्स आहेत, हे जे पॅनल्स आहेत हे काय करतात, सोलर रेडिएशन घेतात आणि त्याचं परत आपल्याला DC व्होल्टेज आपल्याला इथं देणार आहे, म्हणजे DC इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट करण्याचं काम या पॅनलचं असतं. आता जे काही ग्रीड आहेत ते काय करतात, DC आपल्याला आउटपुट जे काय आहे सोलर पॅनलचं ते घेतात आणि पुन्हा ते ग्रीड काय करतात, तर त्याच्या रिस्पेक्टिव्ह आपल्याला AC आउटपुट देतात. काय करतात, DC काय करतात, DC आउटपुट घेतात आणि AC आपल्याला आउटपुट देतात. आता जे काय AC आउटपुट आहे ते आणि जे काय DC आउटपुट आहे, DC इनपुट घेतात त्या दोघंसुद्धा काय केलं, सिंक्रोनाइज केलं जातं, जेणेकरून जी काय आपली इफिशियन्सी असेल किंवा फ्रिक्वेन्सी असेल आणि जी काय पॉवर क्वालिटी आहे ती मेंटेन करण्याचं काम या सिंक्रोनायझेशनमुळं होत असतं.
आता ह्यानंतर जी इथं आपल्याला एक्सेस जी काय आपल्याला पॉवर मिळणार आहे, म्हणजे जास्तीची आपल्याला जी काही पॉवर मिळणार आहे ती काय करतो आपण इथं पुढं देऊ शकत नाही. त्यामुळे काय करतो, त्यासाठी आपण इथं बॅटरीही कनेक्ट केली असते, जेणेकरून काय होईल की जे काय बॅटरी आहे ती DC सप्लाय आपल्याला इथं स्टोअर करता येईल. आणि जो आणखीन आपलं जे काय सपोज एखादा DC लोड असेल तिथं आपण देऊ शकतो. आणि राहिलेली जे काय आपला AC सप्लाय इथं ग्रीडकडून कनेक्ट जाणार आहे तो पुढं आपण पुन्हा सर्किट ब्रेकर, इन्व्हर्टर यांना आपण देतो. तर आता ह्या पुढं जो काय आपण AC यूज करणार आहे फ्रॉम द सोलर पॅनलकडून जे आपल्याला AC व्होल्टेज कन्वर्ट करून मिळणार आहे त्याचं आपण युटिलायझेशन किती करणार, कन्झम्पशन किती करणार आहे, यासाठी आपल्याला काय करतो आपण तर इलेक्ट्रिकल मीटर यूज करतो. जे काय करतात तर आपण किती युनिट इलेक्ट्रिक सप्लाय यूज केलेला आहे ते आपल्याला ट्रॅकिंग करण्यासाठी यूज पडतं. आणि जे काय नॉर्म्स आहेत, सेफ्टी नॉर्म्स असतील, जे काय आपले इथं केबल्स आपण यूज करणार आहे, सेफ्टी स्विच असतील, फ्युसेस असतील, AC ब्रेकर आहे, हे काय करतो आपण सेफ्टी नॉर्म्स आणि जे काय स्टँडर्ड नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे हे सिलेक्शन करतो. हे झालं ग्रीड कनेक्टेड पॉवर सिस्टीम. आता हे ॲडव्हान्टेज आहेत, सिम्प्लिसिटी आहे, सिम्पल आहे हे डिझाईन करायला, रिलेटिव्हली लो ऑपरेटिंग अँड मेंटेनन्स कॉस्ट पण आपला कमी लागतो ह्याला. ह्यामुळे काय होतं, जे का आपले इलेक्ट्रिसिटीचं बिल येतं ते सुद्धा कमी असतं. त्यानंतर आपण बघणार आहे स्टँड अलोन पॉवर सिस्टीम. आता स्टँड अलोन पॉवर सिस्टीममध्ये काय होतं तर इलेक्ट्रिकल पॉवर प्रोड्यूस होते, जे आपण इथं फोटोवोल्टिक मॉड्यूल यूज करतो त्यानं काय होतं ते चार्ज कंट्रोलला जे काही DC सप्लाय देतात त्यानंतर त्यातील थोडा चार्ज जो काय DC सप्लाय आपल्याला तयार होऊन मिळणार आहे तो चार्ज कंट्रोलला देतो आपण. आणि तो चार्ज कंट्रोलनंतर सप्लाय जो काय आहे DC असलेला तो आपण बॅटरीलाच देतो, बॅटरीमध्ये स्टोअर करतो, किंवा तो नंतर AC इन्व्हर्टर किंवा DC टू AC इन्व्हर्टरला आपण देतो. जे इथं काय करतात तर जे काय DC आहे त्याचं AC कन्वर्ट केलं जातं. नंतर AC जो काय लोड असेल त्याला आपण हा पुन्हा कन्वर्ट करून दिला जातो. हे एवढंच याचं आहे, जे काही एक्सप्लेनेशन आहे एवढंच. याचा ॲडव्हान्टेज काय, सिम्पल अँड लो मेंटेनन्स कॉस्ट आहे, अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय टू द लीड आहे, हे याचं वर्किंग आहे. आता आपल्याला नंतर बघायचे सोलर सेल जे काय असतात त्याची व्होल्टेज टू करंट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय असते. आता इथं बघा व्ही कॅरेक्टरिस्टिक ऑफ सोलर सेल दाखवलेला आहे. एक्स ॲक्सिसवर व्होल्टेज दिलेलं आहे, वाय ॲक्सिसवर काय दिलेलं आहे, करंट दिलेला आहे. इथं जर बघितलं आपण तर IM, ISC, VM, VOC असं दिलेलं आहे. आता IM म्हणजे काय तर IM हे मॅक्झिमम करंट जो आपल्याला मिळणार आहे, असा करंट की जिथं आपल्याला मॅक्झिमम पॉवर मिळते तो करंट. आणि VM म्हणजे काय तर मॅक्झिमम व्होल्टेज ॲट विच आपल्याला मॅक्झिमम पॉवर मिळेल. समजलं. आणि नंतर ज्यावेळी ओपन सर्किट असणार आहे त्यावेळेचं व्होल्टेज म्हणजे आपलं VOC. आणि ISC म्हणजे क्लोज्ड शॉर्ट सर्किट ज्यावेळी असतो त्यावेळेचं मॅक्झिमम करंट म्हणजे ISC. ह्या दोन्हींच्या जी काय आपल्याला मॅक्झिमम करंट IM आणि VM मिळणार आहे, जो पॉईंट ह्या कर्वला मिळतो तो म्हणजे आपला असतो मॅक्झिमम पॉवर, इलेक्ट्रिकल आउटपुट पॉवर, PM. आता इफिशियन्सी जी आपण काढतो सोलर सेलची, आपल्याला माहीत आहे की इफिशियन्सी करताना काय करतो आपण आउटपुट पॉवर डिवाइडेड बाय इनपुट पॉवर करतो. तर आता सोलर सेलची जी काही इफिशियन्सी निघणार आहे त्यावेळी काय असणार आहे तर मॅक्झिमम इलेक्ट्रिकल आउटपुट पॉवर जी असणार आहे PM डिवायडेड बाय रेडिएशन पॉवर इनपुट तिथं आपण दिलेलं आहे Pin. ह्यांचा जो रेशो असणार आहे तो म्हणजे आपलं काय असणार आहे इफिशियन्सी ऑफ द सोलर सेल. आता जर आपण बघितला सोलर काय करतं DC पॉवरचं AC पॉवरमध्ये कन्व्हर्ट करतं MPPT प्रोसेसनं. आणि ही आपली सिम्पल VI कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता मटेरियल जे काय यूज केलं जातं इथं ते आहे क्रिस्टलाइन सिलिकॉन आणि थिन फिल्म टेक्नॉलॉजी. हे मटेरियल इथे यूज केलं जातं. आता हे झालं VI कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सोलर सेल. आता ह्यानंतर आपल्याला पुढचं पॉईंट बघायचं आहे, काही जे काही
डिफरंट आपण कलेक्टर बघितलेले आहे सोलार सेलचे, ते यूज करून सोलार प्लांट कसा डेव्हलप करतात किंवा कसं असतं ते आपण बघायचं आहे. त्यातला पहिला बघू आपण, स्मॉल सोलर पॉवर प्लांट युजिंग अरे ऑफ फ्लॅट कलेक्टर. आता इथं काय केलं जातं, इथं काय हे इथं सोलर रॅडिएशन इथं यूज केलेले आहेत. म्हणजे इथं फ्लॅट प्लेट आहे, प्लेट कलेक्टर इथं यूज केलेलं आहे. त्यावर काय होतं, इथं सोलार रॅडिएशन इन्सिडेंट होतात, बरोबर. आता हे इन्सिडेंट झाल्यानंतर काय होतात, इथून आपल्याला काय केलं आहे तर वॉटर जी आहे ती रिव्हॉल्व होण्यासाठी किंवा वॉटर रोटेट होण्यासाठी इथं काय केलं आहे तर पाईप्स आपण कनेक्ट केले ह्या थ्रू. म्हणजे ज्यावेळी रॅडिएशन इथे येतील, जी इथं वॉटर आहे ती काय होणार, हॉट होणार. मग त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल आणि ज्यावेळी ती रिव्हॉल्व होईल त्यावेळी ह्या पार्ट थ्रू ती रिव्हॉल्व होणार आहे, बरोबर. इथं पंप आहे, पंप थ्रू कोल्ड वॉटर इथं जाणार, इथं रॅडिएशनमुळे ती हॉट होईल. हॉट झालेली परत इथं ह्या हीट एक्सचेंजरमध्ये येणार आहे. हीट एक्सचेंजरमध्ये येणार आहे. इथं आपण काय हीट एक्सचेंजर म्हणून काय करतो तर ब्युटेन बॉयलर यूज करणार आहे. आता ब्युटेन बॉयलर यूज केल्यामुळे काय होतं, ज्यावेळी यातून हीट हॉट वॉटर फ्लो होणार आहे त्यावेळी जो ब्युटेन बॉयलर आहे त्यातून ब्युटेन गॅस हा फ्लो होत असतो. त्यावेळी काय होणार आहे, ती ब्युटेन गॅस काय करणार आहे, त्याची जी काही हीट आहे ती ॲब्सॉर्ब करणार आहे आणि ती राहिलेली वॉटर पुन्हा पंप थ्रू इथं पाठवणार आहे. आणि जो ब्युटेन गॅस तो हीट होणार आहे, ते टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे आणि तो टेम्परेचर इन्क्रीज झाल्यावर पण आपण टर्बाईनला देणार आहे. टर्बाईनला दिल्यानंतर काय होतं की जे काय टर्बाईनचे ब्लेड रोटेट होतात आणि सायमल्टेनियसली इथं आपण त्याला जो काय जनरेटर आहे तो कपल केला, त्यामुळे जनरेटरसुद्धा रोटेट होतो, बरोबर. आणि जे काय राहिलेले स्टीम्स आहे ती पुन्हा आपण या कंडेन्सर थ्रू आपण देणार आहे आणि कंडेन्सर थ्रू ती जी काय स्टीम आहे किंवा वाफ आहे ती पुन्हा पाण्यात रूपांतर होऊन ती आपण नंतर फीड करणार आहे. ही झाली ह्याची सोलर पॉवर प्लांटची वर्किंग. त्यानंतर नेक्स्ट आहे सोलर पॉन्ड इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट. ह्यामध्ये काय केलं असतं, जे काय समुद्राचं पाणी असेल किंवा पावसाचं पाणी असेल ते काय केलं जातं तर एका तलावात हे साठवलं जातं. आता त्यात जे काय रॅडिएशनमुळं हे पाणी गरम होतं, ते गरम झालेलं पाणी पुन्हा काय करतं, आपण ह्या टर्बाईनला किंवा इथं हीट एक्सचेंजरला देतो, बॉयलरला देतो. इथं पुन्हा सेम प्रोसेस होते. जे काही इथं पाणी असतात किंवा जे काही इथं सेम प्रोसेस काय होते, जे इथं एनर्जी रिसीव्ह केलं जातं, जे काही गरम पाणी आहे किंवा हॉट वॉटर आहे ते परत काय होतं इथे येतात आणि नंतर ते त्यातून जे काही वाफ तयार होते, स्टीम वेफर तयार होतात, ते नंतर आपण टर्बाईनला येतो आणि टर्बाईनमुळे काय होतं, टर्बाईन रोटेट होतात आणि नंतर जे काय आपलं जनरेटर आहे ते रोटेट होऊन आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळत असते. नंतर इथं सेम आपण काय केलं, इथं कूलिंग टॉवर यूज केलेला आहे, कंडेन्सर दिलेला आहे, जनरेटर आहे पुढं आणि टर्बाईन्स आहेत. हे सिम्पल आहे. इथं मेनली काय केलं जातं, फक्त जे काय समुद्राचं पाणी आहे ते आपण एका तलावात साठवून नंतर त्यावर रॅडिएशन येऊन ते गरम झालेलं पाणी पुन्हा आपण इथं हीट एक्सचेंजर थ्रू त्याचा वाफेत रूपांतर करतो आणि ते वाफ पुन्हा आपण ह्या टर्बाईनला देऊन रोटेट करतो आणि इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण करतो. समजलं. हे झालं सोलर पॉन्ड इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉन्सन्ट्रेटिंग कलेक्टर. जो आहे तो आपण इथे कशा प्रकारे यूज करतो. कॉन्सन्ट्रेटिंग कलेक्टर काय असतात तर तिथे एक आपण ॲरे इथं यूज केलेला आहे. इथं काय असतात तर सोलर रेडिएशन त्यावर येणार, त्यानंतर जे काय वॉटर जी गरम झालेली आहे ते नंतर आपण स्टोरेज टँकमध्ये देतो. स्टोरेज टँकमध्ये पुन्हा काय होते, ते आपण त्याची जी काही स्टीम जनरेटर आहे तिथं ह्यातील जे काही पाणी जातं गरम पाणी, त्यानंतर तिथं काय करतात तर वेफर तयार करतात. वेफर म्हणजे काय पाण्याचे जे आहे त्यानंतर ते वाफेत स्टीम निर्माण करतात, स्टीम जनरेटर, आणि ती पुन्हा स्टीम ह्या टर्बाईनला जाते आणि पुढची जी काही प्रोसेस आहे ती आधी एक्सप्लेन केल्याप्रमाणेच पुढची प्रोसेस होऊ जाते. म्हणजे जनरेटरला ती कपल झाल्यामुळे ते जनरेटरसुद्धा काय करतात, इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण करतात आणि पुन्हा इथं काय केलं कंडेन्सर थ्रू जे काय स्टीम आहे ती स्टीमचं पाण्यात रूपांतर करतात आणि नंतर ते आणि परत या स्टीम टँकला दिलं जाते. हे झालं थर्ड पॉईंट, म्हणजे सोलर कॉन्सन्ट्रेटेड कलेक्टर यूज करून कसं ह्याचं वर्किंग केलं जातं.
त्यानंतर नेक्स्ट आहे सेंट्रल टॉवर युजिंग हेलिओस्टेट्स. हेलिओस्टेट्स म्हणजे काय असतात? हेलिओस्टेट म्हणजे काय सांगितलं तर जे काय मिरर असतात त्या मिरर काय केले जातात तर ग्राउंडला इन्क्लाइंडमध्ये कनेक्ट केले जातात आणि त्याच्याबरोबर मध्ये काय असतात टॉवर असतो. हा टॉवर असतो आणि ह्या मिरर असतात बरोबर. हे त्याला म्हणतो आपण साईडला जे मिरर इन्क्लाइंड लावले असतात त्याला आपण म्हणतो हेलिओस्टेट्स. आता ज्यावेळी रॅडिएशन त्यावर इन्सिडेंट होतात त्यावेळी काय होतं, रॅडिएशन इन्सिडेंट झाल्यावर त्या रॅडिएशन ह्या टॉवरमध्ये जो काय रिसिव्हर आहे त्या रिसिव्हरला मिळतं आणि त्या टॉवरला काय असतात तर वॉटर इथं साठवून ठेवले असते. जे काय रिसिव्ह केलेले असतात रॅडिएशन रिसिव्ह करतात त्यामुळे ती जी वॉटर आहे ती हॉट होते म्हणजे गरम होते आणि त्याचं वाफेत रूपांतर होतं. नंतर ती टर्बाईनला आपण देतो. टर्बाईनचे जे काही ब्लेड्स आहेत ते त्या वाफेमुळे रोटेट होतात आणि सायमल्टेनियसली टर्बाईन कपल टू द इलेक्ट्रिकल जनरेटर तो काय करतो सुद्धा रोटेट होतो आणि आपल्याला इलेक्ट्रिकल पॉवर मिळते. आणि पुन्हा इथं कंडेन्सर यूज केल्यानंतर पंपना आणि पुन्हा आपण काय करतो जी थंड झालेलं पाणी वाफ आहे त्याचं पाण्याचं रूपांतर आणि पुन्हा ते आपण या रिसिव्हरला पोच करतो. हे झालं सेंट्रल टॉवर युजिंग हेलिओस्टेट. तर आत्ता आपण इथंपर्यंतच बघू. राहिलेला जो पार्ट आहे तो आपण बायोमॅस, आता आपल्याला एकच पॉईंट राहतो बायोमास, तो आपण पुढच्या लेक्चरला बघू. ठीक आहे. थँक्यू. जर काय अडचण असेल तर विचारू शकता.